श्री स्वामी समर्थ. आजचा 6वा दिवस आणि या 6व्या दिवसामध्ये आपण बघतोय की काही लोकांची सीएससी सेंटर असतात, आपले सरकारी सेवा केंद्र असतात, काही लोकांचे इंटरप्राइजेस असतात, मल्टिपल सर्व्हिस असतात. याच्यामध्ये काय करतात ते पॅन कार्ड सेवा, मग त्याच्यामध्ये नवीन असू द्या, दुरुस्ती असू द्या, मायनर असू द्या, पॅन कार्ड किंवा आधार कार्डच्या सेवा असेल, कामगारांच्या बाबतीत ई श्रम कार्ड असेल, ई गॅजेट असेल ज्याला राजपत्र म्हणतात, शॉपॅक्सचे नवीन काढायचे किंवा दुरुस्ती करायचे किंवा रिन्युअल करायचे आहेत. फूड लायसन जे आहे ते नवीन करायचं का रिन्युअल करायचं आहे. मतदान जे आहे सेवा ती दुरुस्ती करायची का नवीन करायची आहे. प्रमाणपत्र म्हणजे ज्याला हयातीचा दाखला म्हणतात ते नवीन जर काढायचं असेल. उद्यम आधार म्हणजे नवीन उद्यम काढण्यासाठी जो उद्योग आधार लागतं, ज्या वेळेला आपण ज्या वेळेला उद्योग करतो ना त्या वेळेला उद्यम आधार लागतं. भूमी अभिलेखा सेवा म्हणजे ज्याच्यामध्ये डिजिटल सातबारा असू द्या, आर्ट असू द्या किंवा प्रॉपर्टी कार्ड लागतं. अपंग प्रमाणपत्र जसं मी मगाशी सांगितलं होतं की UDID, महावितरण कनेक्शन अर्ज असेल, कुठल्या स्पर्धा परीक्षा असू द्या अर्ज असेल त्याचं मार्गदर्शन, चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन जे असतं ते कॅरेक्टर सर्टिफिकेट ते, कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म म्हणजे जातीचा दाखला असतो त्याचा फॉर्म, विश्वकर्माचे फॉर्म आता गव्हर्नमेंटच्या जे सर्व्हिस आहेत याच्यासारखी नंबर प्लेट ज्या गाड्यांना लागतात, शेतकरीचं ओळखपत्र जे फार्मर ID म्हणतात त्याला, ITR GST रजिस्ट्रेशन जे आता इन्कम टॅक्सशी संदर्भात आहे, DGPay, वाहन इन्शुरन्स, ITRC बुकिंग आणि फास्टॅग या अशा प्रकारच्या हे सर्व्हिसचे आहेत ना. ह्या तुम्हाला काय होतात प्रत्येकाच्या सर्व्हिस किंवा तुमच्या इतर काय असणार आहेत सेंटर असणार आहेत आणि तुम्हाला त्याचा काय आहे की जमा खर्च करता येत नाही किंवा कस्टमर भेटत नाही. तर आपण पहिल्यांदा ऍप्लिकेशन काढलेले आहे ते तुम्हाला सर्वात पहिल्यांदा दाखवतो. सर्वात पहिल्यांदा एक ऍप्लिकेशन काढलेलं आहे ते पहिलं. ह्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही या ऍप्लिकेशन मधून तुमचा नंबर ब्लॉक नव्हता, SMS, व्हॉइस, ईमेल, व्हॉट्सअप काय करू शकता ऑटोमॅटिक कस्टमरला जातं. चॅट मॅनेजमेंट सिस्टम आहे ती याच्यामध्ये संपूर्ण आहे. मीडिया पोर्ट वगैरे हे तुम्ही काय करू टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्या वेळेला तुम्ही ह्या चॅटबोर्डला गेल्यानंतर चॅट मॅनेजमेंट सिस्टमला गो टू डॅशबोर्ड म्हणजेच काय की व्हॉट्सअपला कनेक्ट जे आहे ते तुमचं काय होतं इथं होतंय आणि व्हॉट्सअपला कनेक्ट झाल्यानंतर तुमच्या ज्या लीड आहेत त्या डॅशबोर्डच्या इथं काय होतात पूर्ण दिसत आहेत. पूर्ण प्लॅन हा दिसत आहेत. समोरचे जे रिप्लाय जे आहेत ना ते अशा प्रकारे काय होतं दिसत आहेत. तुम्ही इथं क्लिक केल्यावरती हे बघा कोणत्या सर्व्हिस पाहिजे तो काय करणार उद्यम शॉपॅक फूड लायसन्स GST फक्त काय करणार नाव टाकणार त्या व्यक्तीला ऑटोमॅटिक काय करतोय मेसेज जातोय. तर अशा प्रकारचं पहिल्यांदा ऍप्लिकेशन तुम्ही हे बघितलेलं आहे. दुसरं ऍप्लिकेशन बघितलेलं आहे ते ऍप्लिकेशन असं की आजचं इन्कम किती झालं, तो रोज कॅश किती घेतली, ऑनलाईन किती घेतलं, एक्सपेन्स किती घेतला, ऑनलाईन एक्सपेन्स किती घेतला, प्रॉफिट किती, लास्ट प्रॉफिट किती झाला, कोणती कामं पेंडिंग आहेत, कोणती कम्प्लिटेड झाली, पर्सेंटेज. त्याच्यानंतर इथं संपूर्ण डिटेल दिसते. तुमचा इथे CSC वर किती आहे संपूर्ण रिपोर्ट जो आहे तो याच्यामध्ये काय करतोय दिसतोय. आता हे ऍप्लिकेशन कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा डॅशबोर्डला गेले आणि हे दिसलं. क्विक मध्ये काय करू शकता, क्विकला गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता अशा प्रकारची सर्व्हिस इथं काय करू शकता ऍड करता. सर्व्हिसला गेल्यानंतर तुम्हाला एखादी सर्व्हिस ज्या वेळेला ऍड करायची आहे, तेव्हा न्यू सर्व्हिसला जाता, इथं नाव टाकता, इथं गव्हर्नमेंट फी टाकता, त्याच्यानंतर शो इन क्विक वर्क मध्ये क्लिक करू शकता किंवा काय नाही. हे सर्व्हिस मध्ये झालं म्हणजे तुम्हाला उद्यम शॉपॅक फूड लायसन याच्या सर्व्हिस आहेत हे बघा मी टाकलेले आहेत इथं तुम्ही पहिल्या पेजवरती बघा. हे दुसरं आहे, याच्यामध्ये गव्हर्नमेंट चार्जेस वगैरे ऑलरेडी टाकलेले आहेत इथं. म्हणजेच काय होतं की तुम्ही दिलेले डॉक्युमेंटमध्ये गव्हर्नमेंट चार्जेस किती आहे ते ऑलरेडी तुम्हाला माहिती होतं. दुसरं त्याच्यानंतर तुम्ही गेल्यानंतर वर्क इथं तुम्ही काय करू शकता. आता बघा इथे बघा पेमेंट पेंडिंग आहे, रिन्युअल आहे, हे ऑलरेडी काय आहेत त्याच्यामध्ये पॉपअप आलेले आहेत. यामध्ये तुम्ही काय करू शकता की समोरचे बघा आता मी बघा 250चं कोणाचं पेंडिंग आहे तिथं तुम्हाला कम्प्लिटेड आहे ह्या अशा प्रकारच्या एंट्री ऑलरेडी काय होत आहेत दिसत आहेत. हे अशा प्रकारचं जे ऍप्लिकेशन आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं
पेज वर करायला नको काय नको. जेव्हा नवीन वर्क येतं तेव्हा न्यू वर्कला क्लिक करायचं. न्यू वर्कला इथं काय करायचं, सर्व्हिस टाकायची जी काय तुमची आहे ती. त्याच्यानंतर कस्टमर नेम टाकायचं जे काय असेल ते. त्याच्यानंतर फोन नंबर. बघा याच्यामध्ये बघा असा डेटा येतो, याचा अर्थ काय होतो, एकदा कस्टमर आपला बनला तर परत डेटा भरायची काय गरज नाही. त्याचा नेम येतंय, त्याची डेट ऑफ बर्थ येतोय. डेट ऑफ बर्थ का? कारण का त्याला बर्थडेच्या शुभेच्छा जायला पाहिजे. तो सिलेक्ट मेल फिमेल, कारण का कॅटेगरी आपल्याला समजते. त्याचा ॲड्रेस, त्याचा कस्टमर टॅग जो आहे त्याने दिलेला, रेफरन्स नंबर त्याने कोणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट आहेत, मग रिसिप्ट असतो त्या, सर्टिफिकेट असतो त्या कार्डच्या, याच्यामध्ये तुम्ही काय करतो, ब्राउज करून ठेवू शकता. रिमार्क, एखादा जो काय रिमार्क असेल तर इथे टाकू शकता, नोट टाकू शकता. त्याचप्रमाणे इथे काय होतं, पेमेंट रिसिव्हला काय करता, क्लिक करता. ऑनलाईन पेमेंट आहे ते, चार्जेस किती आहे, डिस्काउंट किती दिलेले आहे गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर पेंडिंग आहे काय बघा, पेंडिंग, इन प्रोग्रेस, कंप्लीट, फॉलो, पेंडिंग, अपॉइंटमेंट, या अशा प्रकारचं दिसतं. डेडलाईन दिसते. असाइन युजर, याचा अर्थ तुमच्याकडे जे मुली कामाला येतात, जी व्यक्ती त्याला काय होतं असाइन होतं, म्हणजे तुमचं काम हे काय होतं तुम्हाला दिसतं. ऍड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे काय होतं, हे संपूर्ण होतं. टूल्स मध्ये गेल्यानंतर इथे काय होतं, रिसाइज इमेज, म्हणजे रिसाइज इमेजला क्लिक केल्यानंतर या ऍप्लिकेशन मधून तुम्हाला इमेज क्रॉपर असेल, मर्जर असेल, पॅन साईज असेल, पीडीएफ टू पीव्हीसी करायचे असेल, रिमूव्ह बॅकग्राऊंड करायचे असेल, पासपोर्ट मेकर करायचं, पीडीएफ करायचं, आपले या प्रकारचं काय होतं तुम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर इथं वर्कला गेलात, वर्कला गेल्यानंतर टूल्सला गेला, स्टाफ लॉग इन मध्ये इथं काय करायचे, तुम्हाला अटेंडन्स बघायची असेल. आता अटेंडन्स जर समोरच्याला लावायचा असेल, न्यू अटेंडन्सला गेला, इथे गेला, तिथं नाव वगैरे टाकलं, तारीख टाकली. त्याच्यानंतर काय केलं, सिलेक्ट ऑन ऑप्शन. समजा आता एक पकडा, आपण एक दोन चार काय करूया तुम्हाला मी. आता आज किती तारीख आहे, 11 तारीख आहे, ठीक आहे, शनिवार 11. इथे काय केला, प्रेझेंट लावला, प्रेझेंट लावला, क्रिएट केला. नंतर तुम्ही नंतर काय केलं, परत बघा, न्यू अटेंडन्स मध्ये गेलो, एकदम तुम्हाला डेमो दाखवतो. पूजा, हिला काय मी केलं, अब्सेंट दाखवलं, रिझन काय दाखवलं, पर्सनल वगैरे दाखवलं, क्रिएट केलं. त्याच्यानंतर मी पुन्हा काय गेलो, न्यू मध्ये गेलो. न्यू मध्ये गेल्यानंतर मी काय केलं, परत इथे गेलो, पूजानंतर शहराकडे गेलो, तारीख केली, सिलेक्ट मी टाकलं अब्सेंट. नंतर हा लिव्हला आहे. लिव्हला काय कारण होतं, त्याचं पर्सनल, पाऊस पडत होता, हेवी रन टाकलं. पुढे गेलो, पुढे गेल्यानंतर न्यू अटेंडन्सला टाकलं, न्यू अटेंडन्सला गेलो. त्याच्यानंतर पुन्हा काय केलं, तन्वीला गेलो, तन्वीला काय केलं, तारीख केली. त्याच्यानंतर काय केलं, हाफ डे केला. हाफ डे का घेतला तिने, एक्झाम होती म्हणून हाफ डे केला, ह्याच्यामध्ये क्रिएट केला. त्याच्यानंतर मी पुढे गेलो, न्यू ह्याच्यामध्ये गेलो. मी आता तुम्हाला फक्त अटेंडन्स भरून दाखवते, त्याचा फायदा कसा होणार आहे जो. दीपाली पावसकर आहे, त्याच्यामध्ये काय आहे, तिने हाफ डे घेतला किंवा त्याला प्रेझेंट आहे, प्रेझेंट असल्यावरती काय येणार नाही. हे आता अटेंडन्स ही काय केली तुम्ही, लावली कुठे जाऊन केली, इथे जाऊन केली. आता हे अटेंडन्स टूल्स मध्ये जाऊन तुम्ही काय केली, सॉरी, स्टाफ मध्ये जाऊन तुम्ही काय अटेंडन्स लावली, बरोबर. याच्यामध्ये स्टाफचं इथं तुम्ही जेव्हा क्लिक करता त्यावेळेला तुमचा जो असा स्टाफ आहे ना, त्याचं नाव, ईमेल आय डी टाकून काय करू शकता, हे करू शकता. नवीन स्टाफ तुम्हाला काय करायचंय, कनेक्ट करायचंय. न्यू स्टाफ मध्ये जायचं, इथं नाव टाकायचं, इथं ईमेल आय डी टाकायचा, पासवर्ड टाकायचा, आणि त्याची बेसिक सॅलरी किती आहे ती काय करायची, टाकायची आहे. आता याच्यानंतर गेला अटेंडन्स रिपोर्ट. इथे बघितलं तर तुम्हाला लगेच हाफ डे बिफडे हा पूर्ण महिन्याचा जो आहे तो दिसतोय, म्हणजे त्यामध्ये जमा झाला, जमा झाला, इथं अटेंड झाले. आता एक्सपेन्स, एक्सपेन्सेस मध्ये काय होतं, एक्सपेन्सला गेल्यानंतर तुम्ही काय काय खर्च केले ते इथं काय होते, एक्सपेन्सेस. तुम्हाला न्यू एक्सपेन्सेस जोडायचा आहे म्हणजे खर्च, त्यामध्ये इथं नाव, अमाऊंट किती आहे, तारीख, एम्प्लॉय कोण आहे, म्हणजे त्या एम्प्लॉयने कोणी केलं त्याचं नाव, बिझनेस कुठला आहे, म्हणजे पर्सनलसाठी केलं, ऑनलाईन केलं, कॅश केलं, नॉर्मलला केलं, फिक्सला केलं, कशामध्ये केलं ते इथं दिसतं. काय एक्सपेन्स तुम्हाला दोन दिले, एक्सपेन्स आणि फिक्स डिपॉझिट मध्ये दिलेलं आहे. म्हणजे तुमचं रेंट वगैरे असं ना, रेंट, लाईट बिल हे फिक्स असतात ना, लाईट बिल कुठं पण रेंट तुमचं फिक्स होतं. लर्न गेलं, लर्निंगला मटेरियल तुम्हाला इथे गेल्यानंतर ऑलरेडी कसं अशा प्रकारचं, अधिक माहितीसाठी जर तुम्ही केलं तर क्लिक केल्यानंतर प्रत्येक याचं काय आहे की बॅनर बनवलेले आहेत, ह्याच्यामध्ये होतं. एक आहे हे झालं याच्यामध्ये. आता याच्यामध्ये तुम्ही पुढे गेलात, कन्सोलला तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे, एजंट दाखवलेला आहे. पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला हा डॅशबोर्ड दाखवला की तुम्ही घेतलेलं काम जे आहे ते इथं दिसतं. इथे तुम्ही काय म्हणता, या वॉलेटमध्ये काय करता, ऍड करता, सर्व्हिस लिस्टमध्ये काय करता, इथे तुमचं जे सर्व्हिस आहे ते ऍड होतात. रिसेलला जेव्हा तुम्ही करता तेव्हा, रिसेल करता त्यावेळी इथं काय होतात की रेफरल लिंक तुम्ही देता, एक्सपोर्ट नेम देता, न्यू सीआरएम युजर म्हणजे जो व्यक्ती आहे त्याचा काय करता, पूर्ण डिटेल तुम्ही टाकता. जर तुमचा कस्टमर असेल तर न्यू कस्टमरला गेलात, कस्टमरची डिटेल टाकली आणि त्यानंतर पाठवले. अपलोड डॉक्युमेंटला क्लिक केल्यात, अपलोड डॉक्युमेंटला गेल्यानंतर इथं नो अपलोड दाखवलंय. कुठलेही डॉक्युमेंट जे करणार ते इथं अपलोड होणार. वॉलेट ट्रान्झॅक्शन इथे तुम्हाला जमा खर्च दिसतोय, विड्रॉल किती झाले ते दिसतंय. मग अशा प्रकारचं तुम्ही काय करू शकता,
जे सर्व्हिस सेंटर आहे ते तुम्ही काय करू शकता, चालू शकता. म्हणजेच काय याचा फायदा आहे तुम्हाला जर तुम्ही बघितला तर, याचा तुम्हाला फायदा असा आहे की तुम्हाला इथे जे तुम्ही नोंदी ठेवतायत ना, नोंदी, त्या नोंदी काय करायच्या आहेत, नोंदी ठेवायची गरज नाही. या संपूर्ण सर्व्हिसच्या ज्या नोंदी आहेत, कोणी पैसे दिले, ती लीड ते आहे ते पूर्ण आहे का अपूर्ण आहे का, किंवा त्याच्यामध्ये कस्टमरचे पेंडिंग आहेत का किंवा आलेत का, डेलीचं इन्कम, आठवड्याचं इन्कम, महिन्याचं इन्कम, हे संपूर्ण तुम्हाला काय होतंय, दिसतंय. धन्यवाद. म्हणजे तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल काय दिसते, तुमचं इन्कम किती वगैरे. ठीक आहे, ओके.